नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासंदर्भात लाभार्थी शेतकऱ्यांसाठी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर आलेली आहे खुशखबर। 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ महत्त्वाची असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा 2025-26 आणि कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती तुम्हाला जाणून घेण्यासाठी मदत होईल। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात महत्त्वाची अपडेट। फायनली स्क्रीनवरती पाहू शकता, नमोच्या 8व्या हप्त्याच्या वितरणाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। 16 मार्चचा हा शासन निर्णय आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 8व्या हप्त्याचा लाभ अदा करण्यासाठी या ठिकाणी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम आता वितरित करण्यात येणार आहे। किती रक्कम आहे? 1774 कोटी इतकी रक्कम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी मंजूर करण्यात आलेली असून पहा आता ही वितरित होत आहे। ऑफिशियल अपडेट आहे। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र राज्याची महत्त्वाकांक्षी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या योजनेचा 8वा हप्ता पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कारण खूप दिवसापासून रखडलेला शासन निर्णय कालच्या तारखेला निर्गमित झालेला आहे। 29 जानेवारीला या हप्त्याच्या वितरणासाठी निधी मंजूर करण्यात आलेला होता, परंतु फक्त आणि फक्त शासन निर्णय निर्गमित झाला नव्हता, शासन निर्णय आला नव्हता, म्हणून हे पैसे आणखीन लाभार्थ्यांना मिळाले नव्हते। तर आता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खुशखबर आलेली आहे। नमोचा 8व्या हप्ता वितरणासाठीचा फायनली शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि आता 8वा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, काही दिवसापूर्वी म्हणजेच 13 मार्च रोजी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित झालेला आहे आणि या 22व्या हप्त्यासाठी जे शेतकरी पात्र ठरलेले आहेत, जे लाभार्थी आहेत, ते थेट लाभार्थी आता नमोच्या 9व्या हप्त्यासाठी सुद्धा पात्र ठरलेले आहेत। मग 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येईल का? तर 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येण्याची शक्यता खूप कमी आहे, परंतु 9वा हप्ता देखील लवकरच जमा केला जाईल अशी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे, अशी ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पहा, 9व्या हप्ता आणि 8व्या हप्त्यासंदर्भातल्या आणखीन लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।